माझं नाव मेघा श्रीकृष्ण मते। मॅडम, आपल्या अहिल्यादेवी होळकर अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा कोकणी येथे राजेंद्र ठाकर व अतुल केचे हे दोन स्वयंपाकी होते। त्यांना आपल्या अनुदानित आश्रमशाळामधून नियमाबद्ध कार्यमुक्त केले, काय कारण आहे आणि काय सांगा? यांना मी कार्यमुक्त केलेलं नाही आहे आणि हे जे केलेलं आहे सगळं कारस्थान मी त्यांना जॉईन करून घेतल्यावर मुकेश मते आणि हारगुडे यांनी संगनमत करून त्यांना नियमबाह्य कार्यमुक्त केलेलं आहे। मॅडम, काय प्रकरण होतं? या प्रकरणामध्ये आणखी काय काय आहे, काय सांगा? या प्रकरणामध्ये त्याला कर्मचाऱ्यांना त्रास देणे मुकेश मते याला, आणि मुकेश मते हा गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळं तो सतत कर्मचाऱ्यांना त्रास देत असते। संस्थेविरुद्ध भ्रष्टाचाराचे गुन्हे पण दाखल आहे आणि मुकेश मते याला नियमामध्ये अल्पवयीन असताना आपल्या खोट्या दस्तावेज आधारे नियुक्त म्हणण्याचा प्रदान काही केले आहे का, आणि त्याच्यावर एसीबी द्वारे काही चौकशी झालेली होती का? हो, त्याच्या वडिलांनी त्याचं वय कमी दाखवून त्याची नियुक्ती केली होती 2006 मध्ये कनिष्ठ लिपिक या पदावर, आणि त्याच्यावर रिकव्हरी आहे 16,52,919 रुपयाची, आणि एसीपी मध्ये त्याच्यावर चौकशी चालू आहे। एसीपीच्या गुन्ह्यामध्ये तो अडकलेला आहे। सदर आदेशानुसार मुख्याध्यापक जे आहेत ते दोन्ही मुख्याध्यापक आहे ते काही त्यांना दाद देत नाही आहे, ते पण त्यांच्या मुकेश मते सोबत मिळून मिसळून आहे, त्याच्यावर आपलं काय सांगा? मुकेश मते हा याच्यावर आतापर्यंत 45 गुन्हे दाखल आहे आणि याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, आणि तो अमोल पंचबुधे आहे यांनी त्याला नियमबाह्य शाळेत घेतलेला आहे त्यांनी राजीनामा दिल्यावरही, आणि हा त्यांना धमकवून त्याची पगार काढत असते। हा पंचबुधे पगार काढत असताना संस्था आणि तुमच्या हातात असून सुद्धा तुमची सिग्नेचर न करता बिल कसे पास होतात आणि कशा प्रकारे तिथे पगार निघतो? हा शाळेत एकही दिवस न जाता मास्टरवर सही नाही केली तरी त्याला घरी मास्टर बोलवून त्याची सिग्नेचर घेते आणि वेगळ्या झेरॉक्स काढून पगार बिल सादर करत असतो तो पंचबुधे। आणि बिल काढ नाही, आता संस्था चालकाची सिग्नेचर पगार बिलावर पाहिजे नाही, आधी होता तो नियम, आता नाही आहे, तर त्याच्यामुळं संस्था चालकाची सिग्नेचर लागत नाही कर्मचाऱ्याचा पगार काढताना। आपल्याला असं वाटतंय का ते प्रशासनाची दिशाभूल करत आहे आणि प्रशासनाला पण ते खोटे दाखवून ते त्यांचं पण दिशाभूल करत आहे? हो, काय काय चुकीची माहिती आणखी त्यांच्याकडून समोर आलेली आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे? त्या पंचबुधे आणि जे हारगुडे आहे हे या मुकेश मतेचे नियमबाह्य पगार बिल सादर करतो आणि पगार काढत असतो। राजेंद्र ठाकर व अतुल केचे यांनी या दोन्ही स्वयंपाकी तुमच्या इथे रुजू असलेल्या त्यांनी आत्मदहनाची चेतावणी दिलेली आहे, आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे, त्याच्यावर आपलं काय बोलणं आहे? त्यांना मी जॉईन करून घेतलं होतं, पण आत्मदहनाचं हे पत्र मला काही अजून मिळालेलं नाही, आणि त्यांना मुकेश मते आणि हारगुडेंनी काढलेलं आहे। मला पूर्वसूचना काही नाही। मॅडम, अतुल कोचेने जर पुन्हा आत्मदहनाचा जर पुन्हा निर्णय घेतला तर त्यामागे आपली काय भूमिका आहे? या अगोदर सुनावणी झाली होती ऑफिसला, आम्ही गेलो होतो, तर त्यावेळेस मुकेश मते गेला असताना ऑफिसमध्ये त्यांनी तांडव केला आणि स्वतःच पोलिसाची गाडी बोलवून आम्हाला म्हणजे हे केलं त्याला, तर आम्ही सांगितलं ऑफिसवाल्यांना की हा मुकेश मते कोणी नाही, याला बाहेर काढा, तर त्यावेळेस त्यांनी सुनावणी होऊ नाही दिली। कुठल्या पोलीस स्टेशनला गेले होते आपण? बर्डी पोलीस स्टेशनला। तुम्हाला काय वाटते मॅडम की जे पोलीस आहे आणि हे जे निखिल मुकेश मते, हे पोलीस आणि मुकेश मते यांची संगमत एक सोबतच आहे का? होऊ शकते, कारण आतापर्यंत जेव्हा आम्ही हिंगणा पोलीस स्टेशनला गेलो
तर तेव्हा जेव्हा केव्हा त्याची रिपोर्ट द्यायला गेलो तर ते सांगतात की तुमचं घरगुती मॅटर आहे, तुम्ही सांभाळा. अहिल्यादेवी होळकर अनुदानित जी आश्रमशाळा आहे त्यामध्ये मुकेश मते यांचं काय पद आहे? याचा हा कनिष्ठ लिपिकवर आहे, पण यांनी राजीनामा दिला होता आणि याला वेगळी एक संस्था दिलेली आहे पूर्ण, वेणुताई बौद्धिक शिक्षण संस्था. तो तिथे न जाता तो बळजबरीने इथे राजीनामा दिल्यावरही पंचबुधेनी त्याला जॉईन करून घेतलं. अहिल्यादेवी होळकर अनुदानित आश्रमशाळामध्ये आपली काय भूमिका आणि आपलं काय पद आहे? मला हेच म्हणायचं आहे की शाळा सगळं कर्मचारी एक आहे, सगळं व्यवस्थित आहे. आपण पंचबुधे आणि हारगोळे यांना हाताशी धरून मुकेश मते तिथे कर्मचाऱ्यावर अन्याय करत आहे. मॅडम आपलं पद काय त्या सचिव सचिव पद आपलं असून म्हणजे जे पण निर्णय घेतल्या गेले जर त्यांनी घेतले किंवा कोणीही घेतले पण तरीही नाव आपलंच येणार की हे सगळे डिसिजन आपले होते, त्यावर आपलं काय म्हणणं? आम्हाला अतुल केछे आणि राजू ठावकरांनी आत्मदहन करतो याचं पत्र दिलंच नाही, कारण मी काढलं नसल्यामुळं. तर मला आमचे जेव्हा हे राहील आम्हाला जाऊ देईल शाळेमध्ये तर मी त्या दोघांनाही जॉईन करणार आहे. हे ऑफिसमध्ये पण सांगितलं, मी स्वतः त्यांना पत्र दिलं का मी जॉईन करून घेते. शासन बाह्य निर्णय एकतर्फा मुकेश मते आणि दोन्ही मुख्याध्यापकांनी घेतलेला आहे. यावर हे दोन्ही जे स्वयंपाकी आहे आज बेरोजगार झालेले आहे, त्याचा जबाबदार कोण? मुकेश मते आणि दोन्ही पंचबुधे आणि हारगुडे आणि ऑफिस. समोर आपल्याला काय वाटते, काय प्रशासन आणि शासन काय न्याय द्यावा? त्या तिघांनाही सस्पेंड करावं, नोकरीतून काढून द्यावं, त्याची भरपाई या दोघांनी वेचमनी आणि मुकेश मतेने द्यावं. कुणाला सस्पेंड केलं हारगुडे पाहिजे? हारगुडे पंचबुधे आणि मुकेश मते. पंचबुधेनी मुकेश मतेला जॉईन केलं. मुकेश मतेनी राजीनामा दिल्यावर कोणताही कागद नसताना ठराव नसताना मुकेश मतेला जॉईन कसं केलं आणि त्याचे पगार का काढत आहे, त्याच्यावर रिकव्हरी आहे, ऑफिस का करत आहे? ऑफिसनेच पत्र दिलं का याच्यावर हे रिकव्हरी आहे, कमी वय दाखवून पगार उचलले त्याच्यामुळे. कोणकोणते विभागातर्फे आपल्याला न्याय मिळाला पाहिजे असं आपल्याला वाटतं? न्याय तर द्यायलाच पाहिजे, जे खरं आहे तर ते न्याय व्हायलाच पाहिजे, पण न्याय होतच नाही, अन्यायच होऊन राहिला त्या कर्मचाऱ्यांवर. कोणकोणता विभाग येतो तो? आदिवासी विभाग येतो, तिथे प्रकल्प अधिकारी येते, अपर आयुक्त येतात, नाशिक येतं, मंत्रालय येतात. अप्पर आयुक्तांकडे आपण याविषयी चौकशी लावली किंवा कंप्लेंट केली का? हो केली होती, सुनावणी झाली होती. तर त्याच्यावर ठाकरे साहेबांनी सांगितलं, त्याच्यावर हारगुडेला बोलवलं होतं आणि मी स्वतः गेली होती. त्याच्यानंतर अतुल भाऊ होते, राजू भाऊ होते आणि मुकेश मते जबरदस्तीने आला तिथे. तर तो हारगुडे म्हणत आहे की मला हे काही माहित नाही. आपण सांगितलं की अहिल्यादेवी होळकर मध्ये मुकेश मते यांची बायको यांची पत्नी तिथे आमोर समोर करतात. तर काय ते प्रकरण काय आहे की तिथे गेल्यानंतर तुम्हाला ती अडवते करते, काय करते? आधी आमची बॉडी होती चॅरिटीमध्ये, हायकोर्टातही आम्ही जिंकून आलो, चॅरिटी मधूनही आलो, पण त्यांनी स्टे आणला होता आमच्या बॉडीवर. तर ते आम्ही हायकोर्टात केस टाकलेली आहे, हायकोर्टात त्याचा रिझल्ट यायचा आहे स्टेचा. जे श्रीकृष्ण मते यांच्या मृत्यूनंतर संस्थेच्या कार्यकारिणी मंडळात बदल झाला होता, त्या बदल कसा काय झाला ते सविस्तर सांगा. श्रीकृष्ण मते जेव्हा मरण पावले त्याच्यानंतर मुकेश मतेने 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर पूर्ण प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केला होता. तर आणि तो जैलात होता. तर तेव्हा त्याच्यानंतर आम्ही समझोता करून त्याला ती संस्था एक सेपरेट संस्था दिली होती आणि ही संस्था जी आहे त्यांनी इथे आम्हाला दिली आणि राजीनामा दिला होता या संस्थेमधला. त्याच्यानंतर तो येऊन कसा बसला आणि त्यांची बायको आहे, हे दोघं पंचबुधे आणि हरगुडे हे कसे बसले, यावर काय सांगाल? यावर तर मी काही सांगू शकत नाही, कारण तो काही नसतानाही तो नारायण मते जे आहे
आणि आमच्या मध्ये सचिव मेल्यानंतर सहसचिवाला पावर असते, पण हा जबरदस्तीने अध्यक्षाला घेऊन आलाच नाही कधी अध्यक्ष समोर, आणि सुप्रिया झुले कधी ऑफिसमध्ये आलेली नाही. पण मुकेश मतेच तो कोणत्या ठरावाने आला हे आम्हाला काही माहित नाही. पंचबुधेंनी काय केलं आणि कसे पगार काढते याविषयी आम्हाला काही माहित नाही. न्यायालयाचं जे आहे, न्यायालयाची याचिका आल्यानंतर न्यायालयाने पण पूर्ण अथॉरिटी दिल्यानंतर ते न्यायालयाला मान्य करत नाही, तर न्यायालयाचा अवहेलना नाही का? हो, तो आता हायकोर्टात गेला होता तर तोही रिझल्ट आमच्या बाजूने लागला, त्याची काही डिस्पोज केली, तरी पण तो म्हणते की माझी बॉडी आहे. आम्ही मारण्याच्या भीतीने किंवा याच्या भीतीने आम्ही काही जात नाहीये. त्याचा बंदोबस्त जोपर्यंत होत नाही शाळेतून त्या 2 कर्मचाऱ्यांचा आणि मुकेश मतेचा, तोपर्यंत आम्ही शाळेत जाऊ शकत नाही. अखेर आपली मागणी काय आहे? आपल्याला कुठे न्याय मिळावं ते सांग. आम्हाला हेच म्हणणे आहे की मुकेश मते, अमोल पंचबुधे आणि हारगोडे यांना सस्पेंड करण्यात यावं आणि पूर्ण जे रिकव्हरी आहे मुकेश मतेची ते त्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावं.